पुण्यामध्ये भोंदू बाबाकडून महिलेवर अत्याचार करून 50 लाख लुटल्याचा आरोप करण्यात आलाय। स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवलाय। पोलिसांकडून भोंदू औदुंबर गडदेचा शोध घेतला जातोय। कौटुंबिक वादातून पतीपासून वेगळी राहणाऱ्या एका महिलेचा या भोंदू बाबानं फायदा घेतला। अंगामध्ये दैवी शक्ती असल्याचं सांगत या भोंदू बाबानं स्वारगेट इथे एका लॉजवर बोलावून या महिलेवर अत्याचार केले आणि त्यानंतर माणगाव इथे नेऊन भोंदू बाबानं पुन्हा अत्याचार केला। तसंच 50 लाख रुपये सुद्धा लुटले। या प्रकरणामध्ये पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय। औदुंबर मनोहर गडदे असं या भोंदू बाबाचं नाव आहे। तो सध्या फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुण्यामधून एक भोंदू बाबानं महिलेवर अत्याचार केलेला आहे आणि त्या संदर्भात गुन्हाही दाखल केलाय अशी माहिती समोर आली आहे। काय नेमका पोलिसांनी कशा पद्धतीने तपास सुरू केलाय? नक्कीच जर बघितलं तर पुण्यात पुन्हा एकदा एक भोंदू बाबा आहे, त्याच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिलेली आहे। खराच प्रकरणानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या आता पुढे येऊन तक्रार देताना आपल्याला पाहायला मिळतात। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। औदुंबर मोहन गडदे असं या भोंदू बाबाचं नाव आहे। त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। या भोंदू बाबाने या 42 वर्षीय महिलेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे। पुण्यामध्ये आणि माणगाव या परिसरामध्ये अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। एवढंच नव्हे तर तिला 50 लाखाचे तिच्याकडून लूट सुद्धा केल्याची माहिती समोर आलेली पाहायला मिळतात। ही महिला जी आहे ती विवाहित आहे, मात्र सांसारिक अडचणीला बळी पडली होती आणि तेच सोडवण्यासाठी या भोंदू बाबाने तिला आपल्या जाळ्यात ओढल्याचं पाहायला मिळत आहे। आता या औदुंबर गडद्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 4 पथकं जी आहेत ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सातत्याने पुणे असेल किंवा पुणे परिसरातल्या शहरांमध्ये भोंदू बाबांचं जे हे टोळी आहे ती समोर आलेली पाहायला मिळतात आणि यामध्ये एकच मोडच आपल्याला पाहायला मिळते की मी दैवी अवतार आहे, माझ्या देवाचा अंश आहे, शक्ती आहे असं सांगून या महिलांचा विश्वास संपादन करून यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचं जी मोडच आहे ती या भोंदू बाबांकडून आपल्याला सातत्याने समोर येताना पाहायला मिळतात। आता या बाबाचा शोध नेमका पोलीस कसं घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही पुण्यातील ही या 2 महिन्यातील ही तिसरी घटना आहे की ज्या पद्धतीने भोंदू बाबा जे आहेत ते महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं समोर येत आहेत। मुळात खराब प्रकरणानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या आता पुढे येऊन अशा तक्रारी देताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी।